मला असं वाटलं की मला बी सुट्टी भेटेल, मस्तपैकी आराम वगैरे करता येईल, पण मॅडम काय आराम करून देत नाही याला. मी आधीच म्हटलं होतं एक तर आराम करेल नाही तर काम करेल. हे बघा मॅडम, आमचं जेवण असलं, आमचं जेवण झालं. बघा आमचं नाक आणि तोंड सगळं भरवलंय मॅडमने. बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि प्रिशा मस्त अशी झोपली आहे. सकाळी लवकरच उठून जातात मॅडम, मस्ती करते खूप आणि मग झोपून घेते. आता ती झोपली आहे आणि आम्हा दोघांचं पण आवरलंय. आज काय सुट्टीचा दिवस आहे. कणिक वगैरे मळून ठेवले मी, पण माझ्या पोळ्या राहिल्यात. आणि आज भाजीचा मेन्यू आहे तर भेंडीची भाजी. आज भेंडीची भाजी करायची आहे. कणिक मळून ठेवलं होतं, आता पोळ्या करायला घेते पटकन. आज असं चाललंय की लवकर आवरून जरासं निवांत दुपारी राहावा, कारण की ना रोज इतका उशीर होतो ना की अख्खे दुपार तशीच निघून जाते. आराम करायला अजिबात वेळ भेटत नाही. मग सकाळी आज लवकर आवरले. आता फक्त स्वयंपाक राहिलाय. स्वयंपाक झाला का तेवढे कपडे वाळत घालायचे आणि प्रेशाला आंघोळ घालायची. ती उठल्यावरती मग मला परत तिला आंघोळ घालावं लागेल. त्याच्यातच वेळ होऊन जातो भरपूर, किती नाही म्हटलं तरी. आणि मी जे काल ते एअरटाईट कंटेनर आणले होते ना, तर त्याच्यामध्ये मी बघा प्रेशाचं ठेवले. आता सध्या तरी आहे ना, मला त्यांना इथे जागा करायची आहे. आता तिथलं सगळं मला पेपर वगैरे आवरायचे आहेत. आणि हा सामान बघा, मी तुम्हाला कालच म्हटलं होतं, पण अजून सामान वगैरे भरणं झालेलं नाही. आणि मला ना ते तिथले सगळे पेपर वगैरे बदलायचे, रॅकवरचे सगळे डबे सुद्धा व्यवस्थित घासून वगैरे ठेवायचे, असा माझा प्लॅन आहे. पण मला आराम पण करायचा आहे आणि हे पण करायचं आहे. आता बघू या दोघांपैकी मला काय करायला जमतंय ते. पहिले तरी आता स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा कसं ठेवले. सध्या मी फ्रीजवरच ठेवलेत. तर ह्याच्यामध्ये मी तांदळाची पावडर जी केली होती ना प्रेशासाठी, ती आहे फक्त तांदळाची. आणि हा जो आहे ना, हा रिकामाच ठेवला आहे. ह्याच्यामध्ये मला नाचणीची पेच करायची आहे, नाचणी सत्व ठेवायचं ह्याच्यामध्ये, तिच्यासाठी नाचणीची पावडर. आणि बघा ह्याच्यामध्ये ठेवलं आहे मी मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स, त्याची पावडर केलेली आहे. आणि हे बघा मखाने काय अजून भरपूर आहेत, पण ह्याच्यात एवढेच बसलेत. मग सध्या मी ह्याच्यातच ठेवलेत, तसं तर मला पावडरच करायची आहे. आणि हे बघा काजू आणि बदाम, अशा पद्धतीने मी सध्या हे ना इथंच ठेवले. हे असं सध्या मी ना ते सगळं फ्रीजवरतीच ठेवलं आहे. मला तिथे जागा करायची, इथे मागे माझ्या इथे बॅक साईडला. तर मग काय आता पटकन असं आवरून वगैरे घेते. आणि हे बघा खरंच खूप छान वाटते. मी फर्स्ट टाइमच काचेचे कंटेनर घेतलेत हे, त्याच्यामुळे ना खरंच खूप छान वाटते. बघा मित्रांनो, विषय काय झाला, आज एक तर रविवार असल्यामुळं मला असं वाटलं की मला बी सुट्टी भेटेल, मस्तपैकी आराम वगैरे करता येईल, पण मॅडम काय आराम करून देत नाही याला. काय काम चालू आहे बघा, डबे घासायचे काम. मी आधीच म्हटलं होतं एक तर आराम करेल नाही तर काम काढेल. आणि हे बघा मी काम काढलेलं आहे. एवढे डबे घासून झालेत, बाहेर काही डबे घासून ठेवलेले आहेत. आणि आता हे रॅक पण आवरायचं, एवढं पेपर वगैरे बदलायचे. अरे पण तो मुळे माझ्या झोपेचं खोबरं होतं ना, मी झोपलो असतो ना. आता माझा काय संबंध, उलट मी काम करते, मी काय तुला काम करायला लावलंय? पण हिला धरावं लागतं ना, हिचं धरायचं काय विषय. मम्मीला काही कळतच नाही. तुझ्याकडे चमकतोय तिकडून असं इकडे. मम्मीला काही कळतच नाही कधी काम करावं कधी नाही. मोकर डबे काढून ठेवले इकडं, अजून किराणा भरायचा ठेवलाय. त्याच्यानंतर हे इकडे डबे घासून ठेवले सगळे. मला झोपायचं काय नाही. आता हे धुवून झाले का, मग हे इथले पण हे पेपर वगैरे बदलायचे. बाई तूच आवरते, मी चाललो झोपायला आता. नाही. गाईज, प्रिशा तर उठली आहे, तुम्ही बघितलंच. आणि आता मला तिला जेवायचं बनवायचं तिच्यासाठी, म्हणून मी इथे बघा घेतले थोडेसे मखाने, थोडासा रवा आणि हे मूग आणि तांदूळ हे मिळून असे त्याचे ते पावडर केलेली आहे तर ती.
आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं फ्राय करायचं आहे. आता मी हे कढईत टाकून घेते. मी फक्त रवा आणि मखानेच टाकले ह्याच्यामध्ये, कारण की ना ती पावडर ऑलरेडी आहे ना, तांदूळ आणि ते आम्ही फ्राय करूनच त्याची पावडर केलेली आहे. म्हणूनच मी फक्त आता रवा आणि मखानेच थोडेसे 1-2 मिनटं परतून घेणार आहे. मी वाटून घेतलंय बारीक असं मिक्सरमधून आणि थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलंय. आपल्याला ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजे, त्यासाठी एकसारखं हलवायचं आहे. आता मला थोडंसं तिच्यासाठी घट्टसर करायचं आहे म्हणून मॅजिक कन्सिस्टन्सी घट्टच राहून देणार आहे. आणि हे थोडंसं आता उकळून झालं का मग हे प्रेशरसाठी रेडी. आणि मग तिला मी हेच देणार आहे आता. तसं तर तिला भूक लागली आहे, तिचा आरडाओरडा चालू झालाय. हे बघा प्रेशरचं जेवण रेडी. झोपलो नाही तिचं पाणी दे ना मला त्याच्यामध्ये. पाणी दे. हे बघा मॅडम, या खाऊ काढायचे ना आता. खाऊ काढायचं कशी पडली बघा. हे बघा, चला आता पटकन हिला खाऊ घालते. भूक लागली मॅडमला आता. हे बघा आमचं जेवण असलं, आमचं जेवण झालंय बघा. आमचं नाक आणि तोंड सगळं भरवलंय मॅडमने. बघा बघा कसं भरवले. आणि मॅडमनी सगळं फिनिश केलेलं आहे बघा, सगळं फिनिश केलं. झालं ना जेवण झालं. नंतरचे 1-2 घासाला जराशी कुरकुर केली पण फिनिश हा. चला आता तोंड वगैरे पुसते आणि आता परत माझं रुटीन चालू आहे. बघा केवढे भांडे घासून ठेवलेत. आता रॅक वगैरे आवरायचे, आता ते आवरायला घेते. आता प्रिशा तिचे पप्पा आहेत सांभाळायला, हो की नाही. मग आम्ही आहे ना. म्हणजे माझा आवरण्यात आणि त्याच्यात वेळ गेला. बघा असं काहीच मी आवरले. सगळे डबे ते धुतले आणि पेपर टाकायचं राहिलं आहे. हे पण माझं अर्धवटच काम आहे, पण जाऊ द्या. प्रेशा खूप बैठक द्यायला लागली होती, मग ते तसंच पटपट मी ठेवून दिलं आणि पेपर वगैरे टाकलीच नाहीये कारण खाली खूप पसारा वगैरे होत होता, म्हणून मी ते तसंच रॅकमध्ये लावून दिलेत. आता मला त्याला पेपर लावायचे सुद्धा राहिले. आणि आता वाजलेत बघा, आता संध्याकाळी पण प्रेशाला खाऊ घातलं मी. आता 8:30 झालेत आणि मस्त असं आता संध्याकाळी आता मी केलेले वरण. हे बघा वरण आणि भात. मी मुगाची डाळ लावली होती, त्याच्यात थोडासा एक टमॅटो चिरून टाकला होता आणि मग ती मुगाची डाळ आहे ना, मी चांगले शिट्टे घेतले त्याची जरासं, म्हणजे ती बारीक झाली जास्त. आणि मग ती मिक्सरमध्ये काढून घेतली. उगाच 2 फोडी घेतल्या टमॅटोच्या त्यातल्या आणि मग ती बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. आणि मग काय त्याच्यात थोडीशी परत नंतर थोडं पाणी घातलं पातेल्यामध्ये आणि ते वाटण टाकलं त्याच्यामध्ये, हळद आणि थोडंसं हिंग टाकलं आणि मग ते जरासं होऊ दिलं आणि मग ते तिला खाऊ घातलं. तेही तिने आवडीने खाल्लं. आणि अजून पण मॅडमची कुरकुर चालू आहे. किशोरला थोडंसं बाहेर जायचं तर म्हणून तो बाहेर गेला होता, आता आला येतो. पण मग आता तो तिला झोका देतोय आणि मला म्हणे की ती जेवायला घे. हे बघा नाही ना झोपत. मला आता जेवायला घेते. भांडे पण बघा कसे राहिलेत सगळे. तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.